शिक्षक मित्रांनो, 28 जून 2026च्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी पेपर 2 2020च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. पेपर 2साठी होणाऱ्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आकृतीत AC वर्गमुळात 3 आहे, BC 1 आहे, CD या ठिकाणी 3 आहे, मापकोन ACD 90 आहे, मापकोन BAD काढायचे आहे. ही माहिती या आकृतीमध्ये घेतलेली आहे. या ठिकाणी हे वर्गमुळात 3 आहे, हा 1 आहे, इथं 3 आहे. आपण ACB हा काटकोन त्रिकोण विचारात घेतला तर हा 1 आहे, वर्गमुळात 3 आहे. कर्ण AB काढताना वर्गमुळात 3चा वर्ग 3, 1चा वर्ग 1, 3 1 4 आणि 4चा वर्गमूळ 2 म्हणून 2. या ठिकाणी ACB या त्रिकोणामध्ये जर हा 30 आपण समजला, 30 मापाच्या कोनासमोरील भुजा 1 ही कर्ण 2चे निम्मे आहे, म्हणजे हा 30 आहेच, म्हणजे हा 30 मिळाला. आता ACD या काटकोन त्रिकोणामध्ये हा वर्गमुळात 3 आहे, हे 3 आहे, कर्ण काढायचे आहे. वर्गमुळात 3चा वर्ग 3 आणि या 3चा वर्ग 9, 9 3 12, 12 म्हणजेच 4 त्रिकोण 12, 4चं वर्गमूळ 2 आणि 3चं 2 वर्गमुळात 3 म्हणजे कर्ण 2 वर्गमुळात 3. हा 30 समजला तर 30 मापाच्या कोनासमोरील ही भुजा या 2 वर्गमुळात 3च्या निम्मा आहे, वर्गमुळात 3. वर्गमुळात 3ची दुप्पट 2 वर्गमुळात 3, 2 वर्गमुळात 3ची निम्पट वर्गमुळात 3 म्हणजे हे 30च आहे. ACD म्हणजे हा 30, हा 90, हा 60च असला पाहिजे. BAD विचारला आहे, 30 आणि 60 90. अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला नंबर 2चीच निवड करावी लागेल. असे प्रश्न अचूक सोडवा म्हणजे आपण अचूक पर्याय निवडू शकतो. धन्यवाद.